अजूनही केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव का नाही गेलेला राज्याकडनं? नाही, मला जी काही माझ्याकडे माहिती आहे आणि माझ्याकडे डिटेल्स पण आहेत, 27 नोव्हेंबर 2025ला आपला प्रस्ताव हा राज्य सरकारने पाठवलेला आहे. दुर्दैवाने त्यांना खासदार साहेबांना जर माहिती मिळाली नसेल तर मी सुद्धा माहिती देईल आणि नक्कीच माहिती शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आम्ही सातपुतेजी, सर्वजण मी माहिती संवेदनशीलपणे अशी काम तोंडी करतोय. देत नाही. कारण आम्ही सर्वजण माहिती तोंडी देत नाही. मला केंद्रातल्या मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले माझ्या तारांकित प्रश्नाला नाही, किंवा ऐकीव माहितीवर बोलत नाही. त्याच्यामध्ये स्पष्टपणे मी तुम्हाला ती ठीक वाक्य आहे. ऐकून आता दाखवतो. माझ्याकडनं माझं एक जो दोन मिनिटं माझ्याकडे माझं दोन प्रस्ताव मिनिटं आहे, मी पण माझं ऐका ना. वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक आईएमसीटी का गठन किया गया है। आईएमसीटी ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। आईएमसीटी की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है। की आपले जे गृहमंत्री आहेत आपले नित्यानंद राय, त्यांचं लोकसभेत 2 डिसेंबर रोजी 35व्या नंबरचा जो तारांकित प्रश्न होता माझा आणि बंडू जाधवाचा, त्याला लेखी स्वरूपात दिलेलं हे उत्तर आहे. त्यामुळं सातपुतेजी, आपलं जे म्हणणं आहे की 27 तारखेला प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवला आहे किंवा खासदार साहेब, आपण चुकीचं सांगताय असं म्हणत नाही. माझ्याकडे आता तुम्हालाही माहिती आहे, शासकीय कामकाजाचं कुठे जर ग्लेच राहिला असेल तो आपण पूर्ण करू. माझ्याकडे जो प्रस्ताव आहे तो 27 नोव्हेंबरला राज्य सरकारने पाठवलेला आहे आणि तुमचं उत्तर हे 2 डिसेंबरचं आहे. अवघ्या 5 दिवसामध्ये ते उत्तर मिळालं असेल. त्यामुळे ह्या सगळ्या 5-6 दिवसाचा विषय असेल, 1 आठवड्याचा विषय आहे. त्यामुळे एखाद्याच पुढे मागे झाला असेल, पण हा प्रस्ताव गेलेला नाही असं नाही आहे. 2 डिसेंबरला उत्तराला असेल, पण 2 डिसेंबर नंतर त्यांना तो प्रस्ताव जरी प्राप्त झाला असेल, माझी आपल्याला विनंती आहे, प्रस्ताव गेलाय नाही गेलाय याच्या चर्चा करण्यापेक्षा हा प्रस्ताव 29,000 कोटीचा राज्य सरकारने मागणी पाठवलेली आहे. पण प्रस्तावाची वाट न पाहता राज्य सरकारने 31,000 कोटीची तरतूद करून शेतकऱ्यांना पैसे सुद्धा वर्ग करायला सुरू केलेले आहेत. माझ्या स्वतःच्याही मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे, धाराशिव जिल्ह्याच्या बद्दल जे आपण येतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे, त्यानुसार धाराशिवमध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 839 कोटी रुपये हे जमा झालेले आहेत.